अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। श्रावण महिन्याची सांगता ही दर्श पिठोरी अमावस्याने होते। आता लवकरच आपल्या सगळ्यांना श्रावण महिन्याचा निरोप घ्यायचे। आजच्या व्हिडिओमध्ये दर्श पिठोरी अमावस्येला आईने मुलांसाठी 64 योगिनींची पूजा कशी करावी त्या संदर्भातील माहिती आहे। व्हिडिओ सगळा बघा। आता सगळ्यात आधी आपण बघूया की अमावस्या कधी लागणार आहे। तर अमावस्या ही 22 तारखेला लागणार आहे, म्हणजे शुक्रवारी सकाळी 11:56 लागणार आहे आणि शनिवारी म्हणजे 23 तारखेला सकाळी 11:37 संपणार आहे। थोडक्यात काय तर 2 दिवस अमावस्या असणार आहे, कारण शुक्रवारी जरी ती सकाळी 11 ते 12च्या दरम्यान जरी लागणार असेल तरी सुद्धा शनिवारी ती 11:37 संपणार आहे। म्हणजेच काय, उदय तिथीनुसार आपल्याला जेव्हा सूर्य तो सण बघतो किंवा अमावस्या असो नाही तर पौर्णिमा असो, जेव्हा सूर्यनारायण ती तिथी बघतो तेव्हा ती धरली जाते। थोडक्यात काय, शनिवार आणि शुक्रवार हे 2 दिवस अमावस्या असणार आहे। आता पिठोरी अमावस्याच्या दरम्यान आपल्याला 64 योगिनींचं पूजन कधी करायचं त्याचबद्दल माहिती घेणार आहोत। बघा, आता ही जी पूजा आहे ना ती तुम्ही अगदी शुक्रवारी जरी केली आणि शनिवारी जरी केली तरी चालेल। खरं तर अमावस्याच्या दरम्यान ही करायची असते। मग तुम्ही शुक्रवारी 12 वाजेनंतर याची पूजा केली तरी चालेल। मुलांचं जे ऑप्शन आहेत तर ते शुक्रवारीच करण्याचा प्रयत्न करा। पण काही कारणांमुळे तुम्हाला शक्य नसेल शुक्रवारी तर तुम्ही शनिवारी सकाळी सुद्धा ही पूजा करू शकता। अगदी शनिवारी संध्याकाळी पण करू शकता, पण मी म्हटलं की अमावस्याच्या काळामध्ये ही पूजा केली तर चांगलं असतं। आता काय तर पिठोरी अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी 64 योगिनींची पूजा करायची असते। आता हे 64 योगिनी काय आहेत तर बघा, 64 कलागुणांनी प्रारंगत असा माझा मुलगा किंवा मुलगी व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या मुलीला पण घरकाम पण आलं पाहिजे, तिला शिक्षण पण आलं पाहिजे, तिला अजून ॲक्टिव्हिटी आली पाहिजे, म्हणून पण अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा खूप जास्त ॲक्टिव्हिटी त्यांना देत असतो की जेणेकरून प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या मुलांनी माझ्या मुलींनी अग्रगण्य स्थान मिळवावं असं प्रत्येकाला वाटत असतं। म्हणूनच 64 कला त्यांच्यामध्ये अंगीकारल्या पाहिजे, किंबहुना आपल्यामध्ये पण असाव्या, म्हणून सुद्धा आपण 64 योगिनींची पूजा करायची असते। आणि अगदी हा दिवस वर्षातून फक्त एकदाच असतो आणि आईने 64 योगिनींची पूजा करायची असते। आता जो फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे तर हा फोटो तुम्हाला आणून घ्यायचा आहे, नाहीतर प्रिंट काढा, त्याची तुम्हाला पूजा करायची आहे। आता फोटो कधी आणायचा, तुम्ही कधी आणू शकता, अमावस्याच्या दिवशी सुद्धा आणू शकता किंवा आदल्या दिवशी आणा, कधी पण आणा। आता ज्यांना फोटो मिळालाच नाही, ज्यांना उपलब्ध नाही झाला, त्यांनी काय करावं तर बघा, त्यांना हे चित्र दिसते, म्हणजे मी स्क्रीनवर दाखवते, तर जे हे चित्र दिसते त्या या पद्धतीने तुम्हाला 64 चित्र काढायचे आहेत। म्हणजेच ही एक योगिनी दाखवली आहे असे बारीक बारीक तुम्हाला 64 चित्र काढायचे आहे, म्हणजे काय, त्या 64 योगिनी होते आणि त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे। आता ही पूजा कशी करायची तर बघा, एका पाटावर हा फोटो चिटकवावा, म्हणजे एक पाट ठेवावा, त्याच्यावर हा फोटो तुम्ही लावू शकता। आणि खरं तर लॅमिनेशन करणारच, कारण दरवर्षी आपल्याला ह्याची पूजा करायची असते। आता ही पूजा कशी करायची बघा, तुम्हाला जर 64 योगिनींचा फोटो भेटला तर अतिशय उत्तम, नाही तर तुम्ही या पद्धतीने 64 योगिनी काढायचे आहेत। म्हणजेच काय की त्यांच्या स्मरणार्थ एक छोटंसं चित्रीकरण आपल्याला काढायचं आहे। अर्थात पांढरा पेपर घ्या, त्याच्यावर तुम्ही 64 योगिनी काढू शकता। लाल पेनाने काढा किंवा कुठल्याही पेनाने किंवा स्केच पेनने सुद्धा तुम्ही काढू शकता। नंतर प्रत्येक योगिनीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करावे आणि दुर्वांची माळ, म्हणजे तुम्हाला आपण गणपती बाप्पांना जे दुर्वा घालतो त्याची माळ तुम्हाला अर्पण करायचं आहे, नाहीतर आघाडीची सुद्धा माळ तुम्ही अर्पण करू शकता। कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही त्या पद्धतीने 64 योगिनींना अर्पण करायचे। नंतर आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, फुटाणे असेल तर त्यांचा नैवेद्य दाखवा, किंवा जेव्हा तुम्ही 64 योगिनींची आरती करता, 64 योगिनींना तुम्ही जेव्हा ओवाळता त्याचबरोबर अगदी त्यांचं ओवाळून झाल्यावर लगेच आपल्या मुलांचं औक्षण करावं। म्हणून सांगते, ही मांडणी तुम्ही अगदी संध्याकाळी केलं, कारण सकाळी मुलं शाळेत जातात, मग ते शुक्रवारी संध्याकाळी अगदी रात्री जरी 8-9 वाजता सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। आणि शनिवारी करायचे असेल तर अगदी सकाळी लवकर 8, 9, 10 पर्यंत करा, पण ज्यांना शक्य नाही होत तर त्यांनी शनिवारी 12 नंतर केली तरी पण चालेल। जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलं की लवकर जर ही पूजा केली अमावस्येच्या काळामध्ये तर अतिउत्तम। मग तुम्ही शुक्रवारी 12 नंतर करू शकता किंवा शनिवारीच्या 12च्या आधी तुम्ही सकाळी करू शकता। दिवसभरात जसं जमेल तसं तुम्हाला ही पूजा करू शकता। अर्थात जेव्हा तुम्ही पूजा करणार असाल तुमचे मूल तुमच्या सोबत असणं महत्त्वाचं आहे। मग ताई माझं बाळ लहान आहे, त्याला मांडीवर घेऊन पूजा करा, माझं बाळ 1.5 वर्षाचं आहे, त्याला घेऊन तुम्ही पूजा करा, जे मोठे आहे तर त्यांच्या हाताने पूजा करा। म्हणजेच काय, त्यांनाही सांगा की हळदी कुंकू अक्षता अर्पण करा, प्रत्येकीला फूल अर्पण करा,
प्रत्येकीला जर फुल अर्पण करणं शक्य नसेल तर सगळ्यांचे प्रति एकच फुल अर्पण करावं, दर्शन घ्यावं, प्रार्थना करावं की माझ्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखे 64 कलागुणांनी माझा मुलगा किंवा मी स्वतः होऊ दे आणि माझ्यावर तुमची सदैव कृपा राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे. आईने मुलांचं किंवा मुलींचं औक्षण करावं. आता औक्षण करत असताना मुलगी असेल तर डोक्यावर ओढणी घ्या, मुलगा असेल तर टोपी घालावी आणि आसन घेऊन त्याच्यावर बसून औक्षण करायचं आहे. अर्थात आपण देवाला तुपाचा दिवा अर्पण करतो आणि जेव्हा मनुष्याचं औक्षण करत असतो तेव्हा तेलाचा दिवा आपण घेत असतो. मग अशा वेळेस काय करायचं? मग अशा वेळेस 64 योगिनींना सुद्धा तेलाच्या दिवाने ओवाळायचं आहे. तुपाचा दिवा तुम्ही लावा, पण आधी त्यांचं औक्षण करायचं आणि त्याच ताटाने आपल्या मुलांचं पण औक्षण करायचं. औक्षण करत असताना पूर्व पश्चिम या पद्धतीने आपल्या दोघांचं म्हणजे आई आणि मुलाचं तोंड असावं. आता आईनेच करावं का? आजी करू शकते का? हो, आजी करू शकते, नाहीतर वडिलांनी करावं. जर आईला मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मोठ्या मुलीकडनं करून घ्यावं किंवा मिस्टरांना सांगावं, सासूबाईंना सांगावं, घरात जे कोणी मंडळी असतील त्यांना सांगायचं की तुम्ही पूजा करून घ्या. अर्थात मासिक धर्म सुतापिटा असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही आणि जर प्रेग्नेंट असाल तर तुम्ही सगळं सेवा करू शकता, पण जर काही अडचण असेल तर नाही करता येणार. मग समजा तुमचा मासिक धर्माचा 4था दिवस आहे तर तुम्हाला शुक्रवारचा 4था दिवस असेल तर 5व्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्ही ही पूजा करू शकता. मग असं काही ठिकाणी असं की 4थ्या दिवशी डबल आंघोळ करून पूजा केली जाते. तुमच्याकडे जसं असेल त्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करायची. आता ही पूजा करून झाल्यावर हे जे काही आपण चित्रीकरण केलेलं आहे, जर ते लॅमिनेशन असेल तर तसंच ठेवून द्यायचं आहे आणि जर नसेल तर काय करायचं, मग ते दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्या झाल्यावर रविवारी तो जे काही चित्र आपण लावलं आहे 64 योगिनींचं ते तुम्हाला छानपैकी काढायचं आणि नंतर ते तुम्हाला विसर्जन करायचं आहे. आता अर्थात वाहत्या पाण्यात विसर्जन केलं तर ते पाणीसुद्धा दूषित होतं, प्रदूषण होतं. मग अशा वेळेस प्रत्येकाच्या घरात कुंडी असेल तर त्याच्यावर आपण झाडं लावली असेल त्याचा फोल्ड करायचा, तो छानपैकी फोल्ड करायचा आणि आपल्या कुंडीमध्ये टाकून द्यायचा. या पद्धतीने आपण जेव्हा व्रत वैकल्य एखादा सण साजरा करत असतो पर्यावरणाची हानी होऊ देता कामा नये, कारण आपण पर्यावरणाचं सुद्धा खूप काही देणं लागतो. करायचं असेल तर चांगलं करावं, नाहीतर वाईट पर्यावरणाच्या बाबतीत पण करायचं नाहीये. आणि अर्थात निसर्गाशी पण आपण सुद्धा खेळ कधीच करू नये, कारण जेव्हा निसर्ग खेळ खेळतो तेव्हा आपले खूप जास्त हाल होतात. म्हणून काहीही करत असताना आपल्यामुळे निसर्गाला किंवा शेजारच्यांना त्रास होईल असं करायचं नाहीये. तर या पद्धतीने तुम्हाला 64 योगिनींची पूजा करायची. आता समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेर शिकण्यासाठी आहे तर मग काय करायचं? तर बघा, तर आपल्याला 64 योगिनींना प्रार्थना करायची की म्हणजे तुम्ही फक्त पूजा करा आणि प्रार्थना करा की माझ्या मुलीला माझ्या मुलाला सुद्धा 64 गुणांनी सुद्धा ते युक्त होऊ देत, तुमची ही कृपा त्यांच्यावर राहू दे, असं त्यांना प्रार्थना करायची. आणि जे म्हणजे तुमची मुलं ज्या दिशेने आहेत त्या दिशेने तुम्हाला औक्षण करायचं आहे आणि थोडेसे अक्षता टाकायचे आहेत की जेणेकरून त्यांचं सुद्धा औक्षण होईल. आता जर नसेल तर काहीच करू शकत नाही. अर्थात 2-3 दिवस सुट्ट्या आले, जर ते आले तर नक्कीच त्यांचं औक्षण करा, नसेल तर हरकत नाही. तर याच पद्धतीने तुम्हाला आपल्याला पिठोरी अमावस्येला आईने मुलांसाठी सेवा करायची. कुठले स्तोत्र नाही आहेत, कुठले मंत्र नाही, फक्त प्रार्थना आणि पूजा करायचे. तर चला, आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तेही ह्या पूजेचे महत्त्व जाणून घेतील, ही पूजा करतील, त्यांच्या मुलांचे औक्षण करतील. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.